जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावरून विधिमंडळात आता वादंग निर्माण झालाय। 75 कोटी खर्च करून खासदार निवडून आले असं आव्हाड म्हणाले। आव्हाडांचा विधानसभेत हा गंभीर आरोप आहे। आव्हाडांच्या या वक्तव्यावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे। खोटे नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप आव्हाडांवर करण्यात आलेला आहे। आचारसंहिता जाहीर होणार आता 4 तारखेला म्हणजे लोकसभेची आचारसंहिता झाली ना। 75,000 कोटीचे टेंडर मिळाले काढले। अध्यक्ष महोदय फक्त 10-20% त्याचा हिशोब काढा। मग कसं काय लोकसभेला 70 कोटी 80 कोटी एकेका लोकसभा मतदारसंघात देऊ शकणार नाहीत। विधानसभेला पाऊस पडतील। सर्वसाधारण अर्थसंकल्पावरची चर्चा चालू आहे। या चर्चेमध्ये अनेक विषय आपल्याला घेता येतात, पण खोटे आरोप आणि जातीयवादी बोलणं हे अलाउड नाही। सन्माननीय सदस्यांचे ते उद्गार काढून टाका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।